नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत. मित्रांनो, आनंदाची बातमी. या कर्मचाऱ्यांच्या वेतनात तब्बल 4,000 रुपये वाढ आणि याबाबत शासन निर्णय सुद्धा निर्गमित झालेला आहे. जाणून घ्या सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक हे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार कामकाज करीत असतात. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक शासन निर्णय अन्वये राज्य शासनाच्या निधीतून अनुक्रमे 5,000 व रुपये 1,000 इतकी वाढ करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाच्या निधीतून 10,000 व केंद्र शासनाच्या निधीतून रुपये 3,000 असे एकूण 13,000 इतके मानधन अदा करण्यात येते. गटप्रवर्तकांना राज्य शासनाच्या निधीतून 7,200 व केंद्र शासनाच्या निधीतून 8,775 अशी एकूण 15,975 इतके मानधन अदा करण्यात येते. शासन निर्णय अन्वये आशा स्वयंसेविकांना रुपये 5,000 इतकी तर त्याच वेळी गटप्रवर्तकांना केवळ 1,000 इतकी वाढ मंजूर करण्यात आलेली आहे. सदर वाढीमध्ये असलेल्या मोठ्या तफावतीमुळे गटप्रवर्तकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे. तसेच सदर तफावत दूर करण्याबाबत वारंवार निवेदने प्राप्त होत आहेत. तसेच सद्यस्थितीत महागाईच्या निर्देशांकात होत असलेली वाढ तसेच आरोग्य व पोषण या संदर्भातील गटप्रवर्तकांची भूमिका व जबाबदारी विचारात घेऊन गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक 25/8/2024 रोजी झालेल्या बैठकीमध्ये पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेले आहेत. नंबर 1 आहे, गटप्रवर्तक यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यात येणाऱ्या दरमहा रुपये 7,200 या मानधनात दरमहा एकूण 4,000 एवढी वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. प्रस्तावित केलेली वाढ ही एप्रिल 2024 या महिन्यापासून लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली 17.59 कोटी इतक्या अतिरिक्त आवर्ती वार्षिक खर्चाची तरतूद पुरवणी मागणीद्वारे करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. सदर योजना सन 2024-25 या वित्तीय वर्षात दिनांक 1/2024 पासून अंमलात येईल व त्यानुसार गटप्रवर्तक यांना सदर वाढीव मानधन दिनांक 1/2024 पासून या लेखा शीर्षकातून अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर शासन निर्णय मान्य मंत्रिमंडळाच्या दिनांक 25/8/2024 रोजी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने दिनांक 5/9/2024 रोजीच्या इतिवृत्ताच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेला आहे. आणि हा इथं आपण शासन निर्णय दाखवत आहोत. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह. तोपर्यंत धन्यवाद.